मी सुरेश विष्णू माळी, सांगोला नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष। आज विशेष म्हणजे आदरणीय आमदार बाबासाहेब देशमुख यांचा 3 तारखेला वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द सांगणार आहे। ज्या स्वर्गीय आबासाहेब देशमुख यांच्या स्मृतीला वंदन करून मी सुरुवात करत आहे। ज्या टायमाला लहान लहान होतो तेव्हापासून आदरणीय आमदार साहेब आणि नागनाथांना नाईकवाडी या दोघांनी मिळून पाणी परिषदेची जी सूत्र त्यांच्या हाती घेतली, त्यांनी पहिली पाणी परिषद ही आटपाडीला भरवली होती। नागनाथ अण्णांनी आणि आमदार साहेबांनी पाणी परिषद आटपाडीला भरवली होती आणि आम्ही लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर कायम पाणी परिषदेसाठी आम्ही जात होतो। आम्हाला थोडं कळत होतं, आम्ही शाळेला असल्यापासून लहानपणापासून त्यांच्याबरोबर जात होतो आणि त्यांनी पाणी परिषद तिथं आटपाडीला सुरू केली। जवळजवळ 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, जर वर्ष पाणी परिषद भरवत होते। जर वर्षी आम्ही जात होतो वेगवेगळ्या ठिकाणी, आटपाडीला असेल, बलवडीला असेल। त्यांचे 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 26वी आटपाडीची पाणी परिषद मंगळवेढ्याला स्वतः घेतली आणि तिथं मंगळवेढ्याचे आपले काय ते काळुंके साहेब, काळुंके सर, त्यांनीही साथ देऊन तिथेही मोठी पाणी परिषद हा जो पाण्याचा जो हे आहे, जो त्यांचा पहिल्यापासून दुष्काळी भाग आहे, ते त्यांचं एकच ब्रीदवाक्य होतं साहेबांचं, आबासाहेबांचं एकच ब्रीदवाक्य होतं, मी जरी दुष्काळात जन्माला आलो तरी मी दुष्काळात मरणार नाही। ही जी त्यांची जी भावना, त्यांनी जी हे ब्रीदवाक्य जे दिलं होतं लोकांना, त्या पद्धतीने त्यांनी हा जो सांगोला तालुक्यातला आज वर्षानुवर्षाचा दुष्काळ जो आहे तो त्यांनी करून दाखवला आणि त्याच्या पुढं त्यांचंच हातावर हात ठेवून, पायावर पाऊल टाकून डॉक्टर साहेबांनी बाबासाहेबांनी आमदार साहेबाच्या पावलावर पाऊल टाकून पाण्याचे जे काय आहे हीच परिस्थिती। आता कालच त्यांनी अधिवेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी पाण्याचं ज्या ठिकाणी ज्या मंत्र्यांना गाठ घ्यायची असतील, भेटी घ्यायची असेल, तिथं भेट घेऊन त्यांनी आत्ताच नुसता 70 कोटीचा पाईपलाईनसाठी, टेंबूच्या ह्याच्यासाठी 70 कोटीचा निधी आत्ता त्यांनी स्वतः 14 तास अधिवेशनात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। आणि ज्या टायमाला वेळ मिळेल त्या टायमाला कुठेही मंत्री गाठ पडू द्या, कुठेही त्यांनी जाऊन त्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी त्यांची निवेदनं देऊन ही जी कामं केलेली आहेत ही सगळी बाबासाहेबांनी केलेली आहेत। आणि हा जो शेका पक्ष आहे तो शेका पक्ष असाच टिकवण्यासाठी आबासाहेबांनी जसं टिकवलं, त्यानंतर बरेच वर्षे हे शिक्षणात होते बाबासाहेब, पण शिक्षणाचं सगळं एवढं मोठं त्यांनी ते डॉक्टरकी सगळे सोडून, एवढं मोठं पैसे मिळायचं सगळं साधन सोडून ह्या आपले आमदार साहेबांनी जशी लोकांची सेवा केली तशी मलासुद्धा आजोबासारखी सेवा केली पाहिजे म्हणून पैसे मिळणारे डॉक्टरकीवर लात मारून त्यांनी डॉक्टरकी सोडून त्यांनी स्वतः इथं येऊन हे जे शेका पक्ष जे आहे तो बाबासाहेब आल्यामुळेच जिवंत राहिला, नाहीतर शेका पक्ष हा राहिलाच नसता, बघायलासुद्धा लोकांना मिळाला नसता। लोक यायची, बंगल्यावर जायची, इथं कोण नसल्यामुळं ज्या टायमाला बाबासाहेब इथं आले त्या टायमाला त्यांनी छोटी धुरा हातात घेतले। ह्यासाठी 3, 3.5, 4 वर्ष त्यांनी जी रक्ताचं पाणी करून खेड्यातनी सगळ्या लोकांना, जनतेला, गोरगरीब जनतेला त्यांनी दिलासा देऊन हे जे शेका पक्ष जिवंत ठेवला। आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे काय असलेले गोरगरीब लोक त्यांना त्यांच्या परीनं, त्यांच्याकडं कुठलं पद नव्हतं, पद नसतानासुद्धा त्यांनी ज्या ठिकाणी जे जुन्या ओळखी साहेबांच्या नावावर ज्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी कामं केली आणि पुढं प्रत्येकाची मयत असू द्या, कुणाचं काय असू द्या, कुठल्याही कार्यक्रमाला त्यांनी कधी चुकवला नाही। आणि त्यामुळे हे बाबासाहेब असे
लहान मुलगा असू द्या, म्हातारा माणूस असू द्या, जाणता असू द्या, काम करणारे कष्ट करणारे आजीबाई असू द्या, त्यांच्या बांधावर जाऊ द्या आणि त्यांना डॉक्टरकीचं ज्ञान असल्यामुळं कुठं काय गेलं तर तिथं ते तपासणार, जिथं जाईल तिथं तपासणार. कार्यकर्त्याला कुठं काय झालं, कुठल्या दवाखान्यात जाऊ द्या, तिथं काय लावू द्या. कोरोना काळात तर त्यांनी इतकी मोठी साथ दिली की प्रत्येक माणसाला कुठं जायचं कळत नव्हतं, काय करत नव्हतं, तरी त्यांनी सोलापूरला पाठवा, पंढरपूरला पाठवा, शहराच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी त्यांना देऊन त्यांची सेवा केली. ती लोक आजपर्यंत त्यांचा उपकार विसरणार नाही. आमचं जीवन त्यांनी वाचवलेलं आहे. अशा कितीतरी किरकोळ मोठ्या छोट्या गोष्टी त्यांनी भरपूर त्यांच्या मानानं त्यांनी केलं आणि हे जे काय आहे ते त्यांचं कष्टाचं श्रेय आहे आणि आबासाहेबांनी बी आशीर्वाद वर्ण दिलेला आहे. त्याच्यामुळेच हे शेतकरी कामगार पक्षाला कुठं थोडा छोटा मोठा त्यांना बाबा कायम त्यांनी जरी अपयश जरी आलं, 192 मतानं जरी आबासाहेब पडले होते तरीसुद्धा त्यांनी त्यांना ते पचवायची ताकद आहे. त्यांचा अपयशसुद्धा त्यांची पचवायची ताकद आहे. त्या टायमाला मीच उदाहरण आहे. ते बाबा कार्यकर्ते सगळे म्हणत होते फक्त 192 मतं कमी आपण 192 मतानं पडलेलं आहे, तरी ह्याची वोट पुन्हा चेकिंग करूया म्हणले, तरीसुद्धा आबासाहेबांनी जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे असं आबासाहेबांनी ठाम केलं. आपलं कुठं तर काय चुकलेलं आहे, पुन्हा आपण लोकांची सेवा करू, तयारीला लागू. आणि आत्ता जो काल नगरपालिका जो अपयश आलेला आहे, म्हणजे थोडक्या मतानं जे नगराध्यक्षपदाला अपयश आलेलं आहे, तरी त्याला खचून न जाता असे काही लुचूपुचू शेका पक्षाचे कार्यकर्ते नाही, ते त्यांना मोठा अनुभव आहे. तरी कालचं लोकांनी जरी त्याच्यात त्यांनी जरी बाजी मारली असली तरी ह्या बाजीला लय हुरळून जायची काही गरज नाही. तरी आता जनता ही सुज्ञ आहे. ही आता खेड्यापाड्यातली जनता जी आहे, आज झेडपी ह्या नगरपालिके संदर्भातनं खेड्यापाड्यातल्या जनतेला आम्ही ही संबोधू शकतो येतो की बाबा जे खेड्यापाड्याचं जे आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ह्या बाबतीत हे आमचे लोक आताच डोळ्यात तेल घालून काम करणार आहेत. आणि पराजय म्हणजे आमच्या चिन्हामुळे बी झालेला आहे. आणि चिन्ह जे असं आलं आहे की वरचं एक, खालचं एक, हिकडचं एक, असे 11 आणि 15 चिन्ह झाले. ते थोडी चुकी झालेली आहे. तरी आता ही चुकी आम्ही दुरुस्त करू पुढच्या ह्या झेडपीच्या पंचायत समितीच्या इलेक्शनला. आणि चांगल्या मतानं, चांगल्या ह्यानं आमचं शेतकरी कामगार पक्ष व इतर जे काय युती होईल ते सगळे मिळून सत्ता ही आम्ही काबीज केल्याशिवाय सोडणार नाही. एवढीच आमदार साहेबाच्या चरणी नतमस्तक होऊन हे तुम्हाला सांगत आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.